बॉलवरती एक धाव स्वतः फलंदाज आपण बघतोय. स्ट्राइक एंडला बॅट्समन होता तो म्हणजेच जितू आणि नॉन स्ट्राइकला वंश होता. जोडी मैदानावरती जितू आणि वंश जोडी मैदानावरती जितूच्या बॅट मधनं एक धाव आली. बॉलर हर्ष ट्रॅक वरती सजवतोय पुन्हा एकदा. पॉवर प्ले नसणार 4 षटकांचे मॅच 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला यूज करावा लागतील. चाल गेला बॉल फटका चांगला आहे. सरळ दिशेने खेळून काढला. लॉंग ऑफ वर नाही तो. फिल्डिंग खराब झाली. बॅकअप आहे. फंबलिंग होतीये. सुखी आणि सुखी होतीये. दुसरीचा प्रयत्न. 3 धावा धावून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावून पूर्ण केल्या दोघा. दुसरा बॉल वरती चुकी झाली. लॉंग ऑफ वरला फिल्डर आला. लॉंग ऑनचा बॅकअप आला. बॅकअप खराब निघालं आणि 2 धावा पूर्ण झाला. बॅकअप खराब आला आणि तिसरी धाव ही पूर्ण केली. फलंदाज आपण बघितलं जितू आणि त्यासोबतच वंश. चांगला जितू पुन्हा एकदा. त्याच्यात हा बॅट मध्ये धाव आले. 2 बॉल झाले. धावा फलकावरती 4 आपण बघतोय. फास्ट फिल्डर थट्या सकाळचा बाहेर दिसत. लॉंग ऑफ सजा स्क्वेअर लेगला फिल्डर. काव कॉर्नर डीपला फिल्डर मागे चालला. फटका चांगला. बॉल चाललाय थर्ड मॅनला डीप मधनं. पाठलाग चालू. चेसिंग होणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार. तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता. तीन चेंडू 8 धावा फलकावरती पहिला चौकार येतो आहे इनिंगचा जितूच्या बॅट मधून. ऑन स्ट्राइक समोर गोलंदाज पुन्हा हर्ष. चांगला फटका. पुन्हा कट केला. अफर पुन्हा चेंडू चाला थर्ड मॅनला. पाठलाग चालू आहे. हो गुड फिल्डिंग. बॉल अडवला जातोय. आतमध्ये ठेवलाय बॉलला. तिसरीचा प्रयत्न. धावा थांबवू शकत नाही. 3 धावून पूर्ण केला पुन्हा एकदा. आता फिल्डिंग चांगली झाली. एक धाव वाचवली जरूर पण 3 धावा थांबवू शकत नाही. 3 धाव पलक झाल पडत फलकावरती. मासकल डबल फिगर दुहेरी अंकाने 11 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 11 धावा. पहिलं षटक मार्ग असतं. 4 बॉल मध्ये 11 आलं. थोडस मागडं षटक ठरत चाललंय. हर्ष शैली खूप वेगळे गोलंदाज हर्षकडे वेग आहे पण इथे मात्र टप्पा खराब असल्यानं फलंदाज आपण बघितलं वारंवार ते स्फटके खेळताना. धावा 11. माझकल डबल फिगर दुहेरी अंकाने 11 वरती आपण स्कोर बोर्ड बघतोय. षटक सुरू असताना पहिला हर्ष. राईट राऊंड द विकेट इथे फ्लिक केला. फटका चांगला. स्क्वेअर लागला. फिल्डर आहे एका डब्यात फील्ड केला जातो बॉल. एकच धाव मिळेल एका धावेने. इथे मात्र कलेक्टिंग नाही. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. नकार दोन्ही साइडने. अखेर एकच धाव. एका धावेने धाव पलक 12 वरती. शेवटचा बॉल अजून बाका पहिल्या षटकातील गोलंदाज हर्ष. राऊंड द विकेट पुन्हा सजवतो. अंपायरचा उजव्या बाजूने फिल्डर लॉ पुढलाच बॉल होता. फ्लिक केला. पटका चांगला. ड्राईव्हचा लॉंग ऑनला चेंडू चाललाय. फिल्डर आहेत. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. एकच धाव मिळेल. काय घडतं मैदानावरती. असं वाटलं होतं की 2 धावा सहज पूर्ण झाल्यात की काय. त्या फलंदाजाने 3 धावा धावून पूर्ण केल्या तर असं वाटलं 2ही पूर्ण झाल्यात पण अखेर पाठ ग्राउंडिंग झाली नाही. बॉबिंग क्रीजच्या आतमध्ये ती बाहेर राहिली आणि अंपायरला लगेच सांगितलं की 1 धाव असेल. शॉट मिळेल. फक्त एकच धाव. या एका धावाला दाखवल्या जालपडा दाखवलकार बघतो आपण. धावा एकूण 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी धाव संघ दाखवलकावरती. उद्या 11 या संघाचे. षटक पहिला संपूर्ण धावा फलकावरती कोण बघतो आपण.
13 दुहेरी अंकाने 2 धावाचे पेनल्टी सुद्धा ऍड केली जाईल. जसे 4 षटक संपतील तशा 2 धावा पॅनलाइज ऍड केल्या जातील. तेरा झाला बिनबाद 13 धावाचा फलकावरती. चांगली फेळी फलंदाज होते मैदानावरती, गोलंदाज आपण बघतोय. शशांकचा पहिलाच बॉल इथे थोडासा बाउन्स होता, बॉल टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स मिळाला बॅटचा. वरचा भागाला बॉल लागला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग होते चांगले. एकच धाव मिळेल एका धावेने. 14 धावा त्या फलकावरती. रॉपुल डस हॅलो हॅलो रॉपुल बॉल होता. बॉल अकवट पॉइंटला फील्ड झाला. धावा मिळाला देत नाही कुणा 2-16 वरती धाव फलक. शशांकचा बॉल फटका चांगला स्क्वेअरला फिल्डर. टेनिस बॉल म्हटलं तर बाउन्स मिळणार. चतुराई होती फिल्डरकडे. बॉल तसा टप्पा पडला तसा फील्ड केला. हो काय घडत मैदानावरती. अंपायर होते, अंपायरच पाहाला बॉल लागतो. भाकप नव्हतं अगेन. जर बॉल सुटला असता तर बॉल नक्कीच मागे निघून गेला असा. पण 2 धावा अजून पूर्ण केला. आई चेंडू पुलटॉस होता. टॅप केल्या बॉलला फटका इथे. पुन्हा चालला पॉइंट मध्ये फिल्डर स्वतः एसटी रक्षक चेंडूवरती येतो. अजून एकदा ऍड केले जाईल. अजून एका धावाने धावफलक जाईल पुढे. 18 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 18 धावा धावफलकावरती. ऑर्धविकेटने पुन्हा गोलंदाज सज्ज होतो. समोर फलंदाज जितू तर एका बाजूला वंश. हो चप्पा पडला. बाउन्स होता बॉलला. फ्लिक केलाय फटका चांगलाय. बॉल चाललाय फाईनला. लॉंग लेग मधनं क्लिअर करेल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सामने पुढे 22 वरती फलक 22. स्विच इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. सरळ बॅटने धावा येत आहेत. आडवी बॅट करायची गरज होती का. 22 झाल्यात. षटक संपन्न. दुसरं 2 षटक अखेर बिनबाद. 11.00 सरासरीने धावसंख्या फलकावरती लागते. ते प्रथम फलंदाजी करताना उद्या 11/22 पुढच्या 2 टीम्स सुपरस्टार प्रभान वल्ली आणि त्यांच्यासोबतच ओम साई कोर्निंको. चला 2 टीमचं कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सुपरस्टार्स प्रभान वल्ली वर्सेस ओम साई कोर्निंको. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जे ट्रॉफीज आहेत तिथे आपण उभं राहायचं. टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभास ओलत मैदानाकडे. 2 षटक अखेर बिनबाद. 22 धावा धाव फलकावरती. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मार्गस्थ. वैदिक पहिलं सांघिक 3 घेऊन स्ट्राईकला फलंदाज वंश नाव सांगला जितू. सलामी जोडी खेळते जमेची बाजू. 22 झाल्या. उडवला हवेमधनं. बॉल चालला मिड विकेटच्या वरून. जाईल सीमा पार. या मॅचचा पहिला षटकार फलंदाज वंशा बॅट मधून.
28 धावा धावा फलकावरती आपण बघतो. पहिला षटकार येतो, 2 चौकार आले होते तुझ्या बॅटमधून. पहिला षटकार आला फलंदाज वंशच्या बॅटमधून 28 वरती धाव फलक दुहेरी अंकाने बघतो आपण आतापर्यंत धाव फलकावरती. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं अजयच्या षटकाराने. ओव्हर द विकेटने अजय पुन्हा एकदा समोर फलंदाज वंश. ही बॉल मोठा फटका खेळायचा होता, मन बनवला ऑन साइडला. बॉल थोडासा बाहेर निघून झाला, डॉट बॉल येतोय. षटकारानंतरचा कमबॅक करणारा चेंडू गोलंदाज अजयचा. 28 सुरेख चेंडू ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईट डॉट बॉल वन्स अगेन. सलगचा दुसरा निर्धाव बॉल येतोय गोलंदाज अजयचा. 28 वा दाखवला थांबला षटकार. पहिल्या बॉल वरती आला होता, त्याच्यानंतरचे दोनही बॉल खूप चांगले गोलंदाज अजयचे. पुन्हा एकदा समोर फलंदाज वंश. ही बॉल लांब ठेवलाय. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन क्लेन सुरेख आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल येतोय. षटकार आला होता पहिला. स्वागत षटकाराने सुरुवात फलंदाजाची इथे बॅटम पॅड मधोमध. चांगला चेंडू होता इथे. हाही बॉल पॉइंटला. पंचांचा इशारा लेग 22चा. 29 लेग 22 न धाव ऍड केली जाईल या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 3 डॉट, नंतर ही 1 धाव. म्हणजे वर्चस्व पूर्णपणे गोलंदाजाचं. कमबॅक पूर्णपणे गोलंदाजाने केलं. शेवटच्या 4 बॉल वरती शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील 29वा धाव फलकावर. हा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. फिल्डर आहे, स्क्वेअर लेग वर नाही येतोय. एक झाले, दुसरा प्रयत्न चालवलाय विकेट. सॅक्रिफाईस पहिला धक्का 30 वरती. फलंदाज जीतू बॅक टू द पॉवर. चांगला 1 सलामीचा फलंदाज अजूनही बॉलर मेहुल. हा चेंडू उडवला. फटका चांगला लॉंग ऑफ द फिल्डर. जजमेंट प्रॉपर झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून 1 धक्का सलामीचा. दुसराही फलंदाज डगआउटला. नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. दीपेश मैदानावरती येतो.
गोलंदाज रोहन पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. शेवटचा 5 बॉलचा खेळ अजून निर्णायक खेळ शिल्लक आहे. धावा फलकावरती 30. सफल झाला इथे लगेचच गोलंदाजाने पाठला केला. जसाच बॉल बाहेर टाकला फलंदाज दीपेशला ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं. पाठलाग केला, बॉल बाहेर टाकला. धावा मूल्य फक्त 1 वरती धावा बोलला. आपण बघतोय बॉल झाले 2. रोहन सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल खूप चांगले रोहनचे बघायला भेटले. हा फटका चांगला आहे. पॉइंटला चालला बॅकवर्ड वरन. बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने. पाठलाग चालू, चेसिंग होणार नाही. बॉल सीमा पार येतोय. चौकार. थर्टी 35 धावा. दहा फलकावरती बॉल असूनही 3 बाकी आहे. धावा दहा फलकावर लागलेत. 35 2 गडी गमावलेत. स्ट्राईकला पण बॅटमॅन पुन्हा बघतोय. मेहुल चौकारने अकाउंट चौकारने खातं ओपन करतोय. बॅकवर्ड पॉइंट असे ठेवले आता मात्र मिड विकेट आतमध्ये. शॉटला फटकाही चांगला हवेमध्ये. लॉंग ऑनला जजमेंट टिपलाय. झैल चौकारानंतर प्रत्युत्तर मेहुलही डगआउटला. पुन्हा कॉल करतो. या पुढची मॅच सुपरस्टार प्रभान वल्ली वर्सेस ओमसाई 11 खोर्णिंको. कॅप्टन्स लवकर. सुपरस्टार प्रभान वल्ली आणि ओमसाई 11 खोर्णिंको. बॅट्समन असं मैदानावरती एंटर होतो. 5व्या क्रमांकावरती 2 बॉल शेवटचे अजूनही बाकी. गोलंदाज रोहन. स्विच हिट तिथे आल्याबरोबर करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा हवा तसा संपर्क नाही. एक झाले, दुसरीचा प्रयत्न केलाय, मिळणार नाही. पंचांचा इशारा लेग बाईचा. हकस मिळाली. एका धाव्याने धापलक झाईल पुढे धापलकावर. मग बघतो धावा एकूण 36 धावा. फटका चांगला हवेमध्ये. फिल्डर आहेत लॉंग ऑन. पुन्हा एकदा तोच फिल्डर. बॉल खाली. शेवटही गोड, सुरुवातही चांगली. फलंदाज होतोय बाद. धक्का चौथा 36 वर थांबलं डाव. प्रथम फलंदाजी करताना मैदानावरती आपण बघितलं ते म्हणजेच हृदय 11 या संघाला आणि 2 धावा पॅनलाइजही ऍड केल्या जातील. म्हणजे 36 आणि 2 धावा ऍड 38. 38 धावा होतील. 39 धाव्यांचं असणारं लक्ष. धावा झाल्यात 38. 36 झाल्यात. 2 पानळ्याचा धावा ऍड केल्यात म्हणजे एकूण झाल्यात 38. 39 असणारं लक्ष. .5 9.50 सरासरीने धावा दहा फलकावरती लागल्यात. 2 धावा पानळ्याचा ऍड केला. तिथनं टार्गेट असणार आहे मैदानावरती आपण बघतोय ते म्हणजे 39 9.66 च्या सरासरीने आता पाठलाग करायचा.
पुन्हा एकदा आपण ऐकवत आवाज पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेत वेदांत शिंदे यांचा आवाज ऐकवत खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद ओंकार. पिंपलेश्वर सीसी यांना 39 रन्सचं टार्गेट आहे. हृदया 11 यांनी 39 रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे पिंपलेश्वर सीसी यांच्या समोर. ओम साई खोर्निनको आणि सुपरस्टार प्रभान वल्ली यांनी टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. ओम साई खोर्निनको आणि प्रभान वल्ली सुपरस्टार्स टॉस साठी संपर्क साधा. ओम साई कोर्निनको प्रभानवली सुपरस्टार्स. तुम्हाला आमचा आवाज येत असेल तर कृपया माईकशी संपर्क साधा. ओम साई कोर्निनको प्रभानवली सुपरस्टार्स टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क साधा. सुरेश आणि अजय अजय स्ट्राईकला आणि बॉलिंग एंडला आहे. मेहुल बघूया दोघंही काय करतात आपल्या संघासाठी. अजय स्ट्राईकवर लेफ्ट हँड बॅट्समन. पहिल्या चेंडूसाठी मेहुल तयार. ओम साई कोर्निनको कॉम बॉक्सशी संपर्क साधा. ओम साई कोर्निनको कॅप्टननी संपर्क साधावा. अजय बॅटिंगसाठी सज्ज तसेच मेहुल आपला पहिला चेंडू घेऊन सज्ज झालेले आहेत. 39 रन्सचं टार्गेट पिंपलेश्वर सीसी संघापुढे आहे. लेफ्ट हँड बॅट्समन अजय. पहिला चेंडू मेहुल. पहिला चेंडू सुरेख असा पहिला चेंडू मेहुल यांचा. क्षेत्ररक्षक विकेटकीपर यांनी काही चूक केली नाही. चेंडू पुन्हा मेहुल यांच्याकडे. डॉट चेंडू. मेहुल यांचा दुसरा चेंडू उत्कृष्ट असा स्लोवन टाकला. अजय यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. 2 बॉल 0 धावा. पिंपलेश्वर सीसी अजूनही आपलं खातं ओपन करण्यास उत्सुक आहेत. मेहुल उत्कृष्ट असे 2 बॉल चेंडू टाकल्यानंतर बघूया काय करतात. अजय कशा प्रकारे वापसी करतील. मेहुल यांचा अचूक असा शॉर्कर चेंडू. एका धावेसाठी संतुष्ट राहावं लागेल. सुरेश 3 चेंडूनंतर धाव संख्या 1 धाव. मेहुल यांचा अचूक गोलंदाजी मारा. पिंपलेश्वर सीसी
बघूया चौथ्या चेंडूवर काय करतात सुरेश आपल्या संघासाठी. उत्तम असा स्लोवर मेहुल यांचा. सुरेश यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. धाव संख्येने 1 ने वाढत आहे. धाव संख्या झालेली आहे 2. 4 चेंडूंवर धाव संख्या 2. मेहुल यांचा उत्कृष्ट असा गोलंदाजी मारा. मेहुल यांचा अजून एक उत्कृष्ट चेंडू मिडॉनच्या पुढे ढकलण्यात अपयशी झालेला आणि ही मिस फील्ड. दुसरी धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मेहुल यांच्याकडून. अजय आणि सुरेश यांच्याकडे काही उत्तर नाही. आणि हा रनआउट झालेला आहे. मेहुल हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चालू करते ना. दोन्ही बंद केले. हॅलो हॅलो ए शुभम हॅलो. चार रेडी आहे आणायला जायला. हॅलो हॅलो कोण आहे सोबत? हॅलो कोण भेटेल? हॅलो 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 बोली बराची आन देऊला हॅलो येतो चेक करायला.
हॅलो हॅलो धन्यवाद धन्यवाद. पुढचा होणारा सामना सहा बॉल 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस असेल. अमिताभ यांच्या हातात बॉल आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 6 बॉल 13 धावा हव्यात. कंपल्सरी चेस असेल. ही मॅच झाल्यानंतर सुपरस्टार प्रभानवली यांनी त्वरित फिल्डिंग लावायची आहे. अमिताभ बॉलिंग साठी सज्ज. 6 बॉल 13. अमिताभचा उत्कृष्ट असा चेंडू खोदून काढलेला आहे. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि हा ओव्हर थ्रो पण चांगला कव्हर केलेला आहे. 5 बॉल 11 धावा असं समीकरण राहिलेलं आहे. अटीतटीचा सामना पिंपलेश्वर सीसी आणि हृदया 11 यांच्यात. 5 बॉल 11 धावा. हा फटका चांगला. ऑन द कार्पेट बॉल चालला सरळ दिशेने. फिल्डर येतो लॉंग ऑफ वर. बॉल वरती चांगली फिल्डिंग. 2 धावा. थांबू शकत नाही. 2 धावला जाल पुढे. 1 शॉट 1 धाव मिळेल. या अगोदरी चुकी झाली ते पहिल्या इनिंग मध्ये. आता चुकी झाली दुसऱ्या इनिंग मध्ये. मिळेल फक्त एका धावेने. धावफलक 29. अशी गरज आहे. चार राणे. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. साइड कॅम आपल्याकडे नाहीये म्हणून रिव्ह्यू सिस्टीम नसणार आहे. ओ स्विशिट फटका चांगलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. महत्वपूर्ण क्षणाला आडवा बॅटने फटका खेळचला. 35 4 पाहिजे 3 बॉल मध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम. काय फटका होता. सुरेख फटका होता. विजयाच्या दिशेने वाटचाल. विजयाचे स्वप्न दाखवली आहेत फलंदाज. नरेंद्र सुपरस्टार क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. अमिताभ पुन्हा एकदा समोर. नरेंद्र 2 आले. तिसरा येईल का. फटका चांगला. स्क्वेअर लेगला पाठलाग चालू. चेसिंग होणार नाही. विजयाचा चौकार. सामना जिंकलाय. मैदानावरती फलंदाजी करताना ते आपण बघितलं म्हणजेच पिंपलेश्वर सीसी या संघाने 2 चेंडू राखत सामना जिंकलाय. करवत मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पण त्या अगोदर सुपरस्टार प्रभान वल्ली आपण फिल्डिंग लावून घ्या. थांबू नका मैदानाच्या बाहेर. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. वेळेला महत्व असेल. 20 मिनिटं तुमच्याकडे असतील पहिल्या 4 षटकांसाठी. नरेंद्र यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क